की ह्याचं अजिबात मेन्शन करू नका, कारण जितक्या तोंडून ते मेन्शन होईल तितकं उगाचच ती निगेटिव्ह एनर्जी येत राहते की इल्लीगल कामं करू नका. ही जी काही सगळी युद्धाची परिस्थिती आहे ही कधीपर्यंत निवळेल काय वाटतं तुम्हाला? त्याच्यामुळे 1 जून पूर्वी ज्यांच्या परीक्षा आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप चांगला काळ जाणार आहे. तर तुम्ही सलग 5 वेळा हनुमान चालीसा म्हणू शकता. 1 जून पर्यंत त्यांना नोकरीमध्ये चांगल्या घटना घडणार आहेत. नमस्कार, भविष्यशालाच्या सगळ्या माझ्या व्ह्युअर्सना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल की अरे नवीन वर्ष सुरू झालं जानेवारीमध्ये, तू आत्ता मार्चमध्ये आम्हाला शुभेच्छा का देतोयस? पण इथेच तुम्ही चुकताय, कारण आपलं जे मराठी नवीन वर्ष आहे अर्थातच विक्रम संवत 2083 हे सुरू झालेलं आहे. आणि आजचा आणि याच्या पुढचा भाग आपण ह्या खास मराठी नवीन वर्षासाठी करत आहोत की बाबा येणाऱ्या नवीन वर्षामध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, कोणकोणत्या गोष्टीमुळे आपलं आयुष्य पूर्णपणे ढवळून जाणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती मार्गदर्शन करण्यासाठी आज एक खूप छान पाहुण्या, रादर आपल्या आत्तापर्यंतच्या पहिल्या फिमेल गेस्ट आलेल्या आहेत आज आपल्याशी गप्पा मारायला. यशदा क्षीरसागर मॅम, खूप मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही यशदाजींना फेसबुकवरती फॉलो करत असाल ना, तुम्हाला असं वाटेल ना की तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारताय. लाईक माझं एक डेली रुटीन आहे की सकाळी उठल्यानंतर पहिले फेसबुक ओपन करायचं, त्यांचा रोजचा एक काहीतरी लेख आलेला असतो आणि तो इतक्या साध्या सोप्या आणि सुंदर भाषेमध्ये असतो ना की यू विल फील लाईक की अरे आपल्या शेजारी कोणीतरी बसून आपला जवळचा मित्र मैत्रीण आपल्याला सल्ला देतो की बाबा हे असं कर तसं कर, आता पुढच्या 4 दिवसात असं होणार आहे बरं का, सो जपून राहा. सो अशा यशदा मॅम आज आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत. सो जसं मी सगळ्यांना सांगितलं की तुमची प्रेडिक्शनची शैली मला खूप आवडते. सो मला मेन विषयावरती तर यायचं आहेच, पण मला त्याच्या आधी तुमच्या जर्नीबद्दल जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला या सगळ्या विषयांची गोडी कशी वाढली आणि ही जी तुमची शैली आहे की सगळ्यांना समजून उमजून, ही शैली कशी आत्मसात झाली तुम्हाला? करेक्ट. नाही, ॲक्च्युली असं माझं तरी असं म्हणणं आहे की जे काही असतं ते नॅचरली आपलं होत असतं. तर लहानपणापासूनच ह्या विषयाबद्दल प्रचंड फॅसिनेशन होतं आणि त्याच्यामुळे खूप लहानपणापासूनच ह्याच्याबद्दल खूप वाचन केलं गेलं. आणि मग नंतर प्रॉपर ऑफिशियल डिग्री घेतली. एक 6-6.5 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलं मी. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा फ्री वेळ होता तर ह्याच्यामधली ऑफिशियल डिग्री घेतली आणि मग त्याच्यानंतर हा प्रवास सुरू झाला. तर म्हणजे म्हणलं तर अगदी लहानपणापासूनच ह्या सगळ्याचं प्रचंड फॅसिनेशन होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यावर अवांतर वाचन खूप झालेलं होतं. आणि आध्यात्मिक सुद्धा आहे, जरा थोडंसं बैठक आहे म्हणायला हरकत नाही, आवड आहे म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रवास दोन्ही फील्ड ही एकमेकांना अतिशय पूरक असल्यामुळे ते सगळं व्यवस्थित चालू झालं. एकदम दणक्यात सुरू झालं. सो आता येऊयात मेन आजच्या विषयाकडे. 2026 या वर्षाचं, ह्या नवीन हिंदू वर्षाचं संवत्सर आहे पराभव. म्हणजे ज्याच्या नावातच पराभव आहे, ते आपल्या काय आशा अपेक्षांचं सगळं पराभव करणार आहे का कसं असणार आहे हे वर्ष? नाही, हे फक्त नावच आहे. त्याच्यामुळे अजिबात घाबरून जायचं कारण नाही. रादर मी सगळ्यांना सांगेन की ह्याचं अजिबात मेन्शन करू नका, कारण जितक्या तोंडून ते मेन्शन होईल तितकं उगाचच ती निगेटिव्ह एनर्जी येत राहते. तर तसं अजिबात करू नका. आणि प्लस आणि मायनस हे दोन्ही असतात, प्रत्येक वर्षामध्ये असतात. तर जे शुभग्रह आहेत ते सगळं चांगलं शुभ करतील, आपण त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करूया. क्या बात आहे. टॉकिंग अबाउट ग्रह, तर प्रत्येक वर्षाचा एक राजा आणि एक मंत्री असतो आणि यावेळेला पिता पुत्रांची जोडी आपल्याला दिसणार आहे की राजा सूर्य आणि मंत्री शनी आहे, ज्यांचं एकमेकांशी मुळात पटत नाही. तर ह्याचा आपल्या समाजावरती, नातेसंबंधांवरती, फायनान्सेसवरती कसा परिणाम होणार आहे? नाही, राजा आणि मंत्री ह्यांच्यामध्ये एक चांगलं कोऑर्डिनेशन असेल, पितापुत्र असले तरी सुद्धा, म्हणजे त्यांच्यामध्ये जरी शत्रुत्व असलं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जे नातं आहे, अंडरस्टँडिंगचं नातं आहे ते, आणि त्याच्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल. फक्त आम्ही कसं सांगतो की 7.5वाल्यांना जरा सांगतो की इल्लीगल कामं करू नका, 2 नंबरचा पैसा कमवत असाल तर जरा थोडंसं त्याच्यापासून दूर राहा किंवा अलर्ट राहून जे काय असेल ते करा. तर हे सगळ्याच लोकांनी करायचं आहे, कारण का मंत्री शनी आहे आणि शनी कर्मफलदाता आहे. तुम्ही जशी कर्म करणार तशी तो फळ तुम्हाला देणार आहे. राईट. आणि जसं आता आपण ह्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये बघितलं की 15 दिवसात खूप 2 मोठी महत्वाची ग्रहणं झाली. तसं येणाऱ्या पिरियडमध्ये कोणती ग्रहणं होणार आहेत आणि कशापासून आपण सावध राहायला पाहिजे? ॲक्च्युली ग्रहणांना अजिबात
घाबरायचं कारण नाही आहे, कारण का ती एक भौगोलिक खगोलशास्त्रीय घटना आहे. तर त्याच्यामध्ये कसं होतं की ज्या 2 राशींमध्ये राहू आणि केतू असतात, हां. तर त्या 2 राशींमध्ये अमावस्या आणि पौर्णिमा झाली की ग्रहणं होतात. तर बरोबर. त्याच्यामुळे मोस्टली ही पाठोपाठच होतात, कारण पौर्णिमा झाली की 15 दिवसात अमावस्या असते. त्यामुळे जनरली ग्रहणं ही 15 दिवसाच्या फरकानेच होतात. तर त्याच्यामध्ये एवढं काही विशेष घाबरायचं कारण नाही. तर ती ज्या राशींमध्ये होतात, तर त्या राशींमध्ये त्या राशीच्या लोकांना जरा थोडासा प्रॉब्लेम असतो. आणि त्या राशींमध्ये जर का अजून म्हणजे विचित्र ग्रह असतील, तर त्याच्यामुळे ती ग्रहणं जास्ती तापदायक ठरतात. आणि मग अशी काही ग्रहणं या वर्षात पण आहेत? हो, म्हणजे आता ऑगस्टमध्ये 2 ग्रहणं आहेत. 12 ऑगस्टला एक आहे आणि 28 ऑगस्टला आहे. तर ही दोन्ही म्हणजे पहिलं सूर्यग्रहण आहे आणि नंतर चंद्रग्रहण आहे. तर सूर्यग्रहण तर भारतात दिसणार नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल विशेष काळजी करायचं कारण नाही. आणि आत्तापर्यंत ज्या देशांनी विचित्र पद्धतीने आपलं प्रभुत्व ठेवलेलं होतं, तर जसा एखादा मनुष्य वर जातो तसा त्याचा डाऊनफॉल असतोच. तर जर का ते आतापर्यंत चुकीचे वागले असतील, तर त्यांचा डाऊनफॉल ज्यांच्या देशातून ते दिसणार आहे त्यांचा तसा सुरू होणार आहे. अच्छा, म्हणजे आपण ऑगस्टमध्ये हे बघूया की कोणत्या देशांमध्ये ग्रहण दिसतंय आणि त्याचे काय परिणाम होतात. आणि आता तुम्ही हा देशांचा विषय काढला आहे म्हणून विचारतो की सध्या ही जी काही सगळी युद्धाची परिस्थिती आहे ही कधीपर्यंत निवळेल, काय वाटतं तुम्हाला? आता मंगळ आणि राहू, तर मी हे वर्षाच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं की ही युती अतिशय डेंजरस आहे. कारण ते दोन्हीही ग्रह प्रचंड हट्टी, अनप्रेडिक्टेबल असे आहेत आणि ते दोन्ही एकत्र येणं, तर हे जरा थोडंसं तापदायकच असतं. ह्याला अंगारक योग म्हणतात. आणि कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल, आणि ते तुमच्या मानसिक ह्याच्यावर इतके हावी होतात की ते तुम्हाला काहीही करायला लावतात. तर हे आत्ता जे दिसतंय की उगाचच्या उगाच एखाद्या देशाची खोडी काढणं आणि मग त्याच्याप्रमाणे सगळं हे करणं, ते हे सगळं टिपिकल मंगळ राहू अशा युतीचंच ते आहे. आणि ते 2 एप्रिल नंतर एकदम कमी होणार आहे. नंतर शांत होईल. सो बाय द टाइम आपला एपिसोड आउट झालेला असेल तोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची फळं जी आहेत ही हळूहळू आपल्याला दिसायला लागलेली असतील. आणि जसं आता सध्या सगळीकडे खूप बोललं जातं की बाबा परत रिसेशन येते, मंदी येते, तर आपले ग्रहसंकेत काही दाखवतात का की बाबा खरंच मंदी येते आहे का? नाही, तसं काहीही नाहीये. एवढी काय अगदी विचित्र स्थिती अजिबात ग्रहांची नाहीये. आणि मी जसं तुम्हाला म्हणलं तसं एखादा शुभग्रह असतो, एखादा अशुभग्रह असतो. अशुभग्रह त्याच्या परीने काम करत असतो, शुभग्रह त्याच्या परीने काम करत असतो. पण जर का ओव्हरऑल वर्षाचं बघितलं तर असं काही खूप विचित्र काहीतरी परिस्थिती आहे आणि खूप काहीतरी हे होणार आहे, मंदी येणार आहे वगैरे, असलं काहीही होणार नाही. चला, फायनान्शियली आपण सगळेजण सिक्युअर आहोत. एक या वर्षात मी पर्टिक्युलर गोष्ट ऐकलेली आहे ती म्हणजे अतिचारी गुरु. तर अतिचारी गुरु म्हणजे नक्की काय? जनरली गुरु जो असतो तो एका राशीमध्ये 13 महिने असा ट्रॅव्हल करतो. तर त्या 13 महिन्यामध्ये तो काही काळ वक्री होतो, मग पुन्हा मार्गी होतो आणि मग नंतर 13 महिन्यांनी रास बदलतो. तर अतिचारी गुरु म्हणजे तो सध्या काय करतोय की 5 महिने एका राशीत, लगेच फास्ट ट्रॅव्हल करतोय तो एकदम. तर त्याच्यानंतर लगेच तो पुढच्या राशीत जातोय, मग वक्री होऊन, पण तो त्याचा टाइम स्पॅन कंप्लीट करतोय, पण त्या 13 मंथ्समध्ये न करता तो पुढे फास्ट जातो आहे. तर त्याची जी गती आहे, जे नॉर्मल स्पीड असतो त्याच्यापेक्षा खूप फास्ट आहे, त्यामुळे तो अतिचारी गुरु आहे असं. आणि मग ह्याचे काय परिणाम होतात? ह्याचे परिणाम म्हणजे मला विचाराल तर गुरु हा अत्यंत शुभ ग्रह आहे. तर ओव्हरऑल आत्तापर्यंत जे झालेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ते जरा थोडंसं विचित्र असतं किंवा हे आहे, पण गुरु हा अतिशय शुभ ग्रह आहे. त्यामुळे तो जर का इंडिव्हिज्युअली बघायचं झालं तर तो त्याची चांगलीच फळं देतो. त्याच्यामुळे असं काही खूप विचित्र घडेल असं मला तरी वाटत नाही. आणि तुमच्या पोस्टमध्ये मी कायम पाहत असतो की तुम्ही कायम प्रत्येक राशीच्या हिशोबाने त्यांना काही सोल्युशन देता, काही उपाय देता. पण आता जी लोक आपल्याला बघतात त्यांना जर तुम्हाला एक स्टँडर्ड गाईडलाईन द्यायची झाली की जसं तुम्ही बऱ्याचदा सांगता की बाबा मंगळाचं हे आहे, तुम्ही प्रवास नीट करायला पाहिजे, आगीपासून जपलं पाहिजे, तसं ओव्हरऑल जर आपल्याला काही एक स्टँडर्ड टाइम फ्रेम वागायची ठेवायची असेल तर या 2026 वर्षामध्ये आपण कसं वागलं पाहिजे? तर शक्यतो आता कसं आहे, राहू हा जो आहे तो कुंभ राशीमध्ये आहे. तर कुंभ ही वायू तत्वाची रास आहे. तर राहू हा जरा थोडासा डिस्ट्रक्टिव्ह मेंटॅलिटीचा ग्रह आहे. तर तो कुंभ राशीत असल्यामुळे शक्यतो 25 नोव्हेंबरला ते राहू केतू आता परत रास चेंज करतील. ते मकर आणि कर्क असं मध्ये जाणार आहेत. तर तोपर्यंत शक्यतो
प्रवास म्हणजे विमान प्रवास शक्यतो जितकं पॉसिबल असेल तितकं टाळलेलं बरं. आणि स्पेशली 2 एप्रिलपर्यंत टाळलं तर खूप उत्तम, कारण नुसता राहू नये तर तिथे आता मंगळसुद्धा आहे, तर त्याच्यामुळे ती जरा जास्ती त्या युतीची दाहकता जास्ती असेल, तर त्याच्यामुळे 2 एप्रिलपर्यंत शक्यतो विमान प्रवास टाळायचे आहेत. पण आता जेव्हा आपण हे मंगळ आणि हे म्हणतो, आता प्रत्येक ग्रहाच्या आपापल्या राशीत असतात. आता मंगळाची मेष रास आहे. राईट. तर मग ह्या राशींना ह्या मंगळाचे चांगले फायदे मिळतात का त्यांना पण काही तोटे होऊ शकतात? नाही, ॲक्च्युली कसं असतं की तो एकटा असता कुठल्या चांगल्या राशीत असता तर चांगली फळं मिळतात, पण तो आत्ता एका राक्षसाबरोबर आहे. राहू म्हणजे राक्षस आहे, तर तो राक्षसाबरोबर आहे, त्याच्यामुळे त्यांच्यात युद्धच होणार आहे. तर ते शक्यतो सगळ्या राशींना त्याची थोडीशी वाईट फळंच मिळतील. अच्छा, त्याच्यापासून थोडंसं जपून राहिलेलं बरं. अच्छा. असं. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, जसं आपण ह्या वर्षांमध्ये बघितलं की अनेक ग्रह एका सरळ रेषेमध्ये आले, नाहीतर एक ऑल ऑफ अ सडन एका राशीमध्ये सगळे एकत्र आले, तर असं पुढच्या वर्षांमध्ये सुद्धा असं आपल्याला दिसणार आहे का? जनरली कसं असतं की बुध, शुक्र हे ग्रह साधारण रवीच्या आसपासच असतात. शुक्र अधनमधनं जरा एका राशीत खूप दिवस राहतो, पण जनरली पाहायला गेलं तर ते रवीच्या आसपासच असतात. तर आत्ता सध्या बरेच दिवस असं झालंय की कन्या राशीत सगळे रवीच्या आसपासच होते, मग तुळ राशीत होते, तर त्याची फळं म्हणजे, पण आता हा जसा एक म्हणजे साधारण ते रिदम फॉलो करतात, असं काही खूप विचित्र काही घडत नाही, साधारण रवीच्या आसपास असतातच. तर ते आता अगदीच म्हणजे त्यांचं शिस्तबद्ध पद्धतीने ते तसं चालू आहे, त्याचा असं विशेष काही अर्थ काढायची गरज नाहीये. कोणतेही आपण जेव्हा अॅन्युअल प्रेडिक्शन बघतो तेव्हा त्याचे काही ठराविक एक टप्पे असतात की ज्याच्यावरती आपण लक्ष घालतो. जसं आता आपण फायनान्शियल कंडिशन बद्दल बोललो, रिलेशनशिप्स बद्दल आपण बोललो, तसंच एक महत्वाचा मुद्दा असतो ते म्हणजे विद्यार्थी. सो आता हे जे आपलं नवीन वर्ष सुरू होतंय, हिंदू नवीन वर्ष, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी हे सगळं वर्ष कसं असणार आहे? आत्ता सध्या गुरु जो आहे तो मिथुन राशीमध्ये आहे. मिथुन ही बुद्धितत्वाची रास आहे आणि बुधाची रास आहे. तर बुध आणि गुरु हे दोघंही ज्ञानाचे प्रतीक आहेत. तर त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन म्हणजे गुरुचं बुधाच्या राशीत असणं हे 1 जूनपर्यंत असणार आहे. त्याच्यामुळे 1 जून पूर्वी ज्यांच्या परीक्षा आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप चांगला काळ जाणार आहे. विशेष करून मिथुन, तूळ आणि कुंभ या राशीचे विद्यार्थी असतील तर त्यांना एक्सलंट असा जाणार आहे. आणि 1 जून रोजी 31 ऑक्टोबरपर्यंत गुरु कर्क राशीमध्ये जाणार आहे आणि तो एकदम उच्च असतो, तिथे एकदम खुशीत असतो, त्याच्यामुळे तो पिरियड सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट जाईल. सो मला असं वाटतं की बहुतेक CA आणि इंजिनियर ही अशी लोक आहेत की ज्यांच्या परीक्षा जूनच्या नंतर असतात. बाकीचे जे त्याच्या आधीचे म्हणजे 10वी असेल, 12वी असेल, शाळेच्या परीक्षा असतील, CBSE, SSC जे काय बोर्ड आहेत, 1 जूनच्या आधी परीक्षा आहेत तर कन्फर्म तुम्हाला मार्क चांगले मिळणार आहेत, याची तुम्ही गॅरंटीड नोट घेऊ शकता. एक महत्वाचा प्रश्न म्हणजे की स्त्रियांसाठी हे वर्ष कसं असणार, म्हणजे त्यांनी त्यांच्या प्रगतीसाठी काय काय अपेक्षा केल्या पाहिजेत या वर्षात? राईट. तसं पाहायला गेलं तर सगळेच ग्रह आपल्याला जवळचे असतात, पण रवी आणि चंद्र हे खूप जवळचे ग्रह आहेत आपल्यासाठी, कारण का आपल्या मानसिक स्थितीवर चंद्राचा खूप जास्ती परिणाम होतो. तर चंद्राची रास आहे कर्क आणि 1 जून रोजी बरोबर गुरु कर्क राशीमध्ये जाणार आहे, जो तब्बल 5 महिने तिथेच असणार आहे. तर हा संपूर्ण काळ सर्व प्रकारच्या गृहिणींसाठी अतिशय उत्कृष्ट जाणार आहे. त्याच्यामुळे चंद्र पण खुश असेल, गुरु पण खुश असेल, त्यामुळे सगळा महिला वर्ग ह्या काळामध्ये आता हा काळ जो आहे श्रावण आणि इथनं पुढे सगळी व्रतवैकल्य सुद्धा सुरू होतात. तर त्याच्यामुळे हा संपूर्ण काळ सगळ्या महिला वर्गासाठी अतिशय उत्कृष्ट मनासारख्या गोष्टी घडवणारा असा जाणार आहे. अजून प्रत्येक नवीन वर्षामध्ये प्रत्येकाला एक बघायला असतं ते म्हणजे ज्या लोकांची शनीची ढय्या चालू आहे आणि ज्या लोकांची शनीची 7.5 चालू आहे. सो ज्या आता आय गेस कुंभ, मीन आणि मेषची 7.5 चालू आहे आणि ढय्या कोणाकोणाची चालू आहे? ढय्या सिंह आणि धनुची चालू आहे. सो ज्या लोकांची आता 7.5 चालू आहे, ज्या लोकांची आता ढय्या चालू आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असणार आहे? एकदम फ्रँकली सांगते, 7.5चा जो टप्पा असतो किंवा मिनी 7.5चा ढय्या हा जो टप्पा असतो तो टफ असतो. 7.5 ज्यांची चालू असते त्यांची कंप्लीट 7.5 वर्ष खराब जात नाहीत, पण 1-1.5 वर्ष प्रचंड चॅलेंजिंग जातं आणि ओव्हरऑल 7.5ची जी 7.5 वर्ष असतात त्याच्यामध्ये तुम्हाला
पेशन्स शिकवला जातो शनी महाराजांकडनं. ती एक लॉंग टर्म प्रोसेस आहे. बरोबर. तुमच्या आत्मिक उन्नतीसाठीची जी आहे ती अरेंजमेंट आहे. तर त्याच्यामुळे शॉर्ट टर्म गोल्समध्ये त्याच्यामध्ये पडू नका. 7.5मध्ये मटेरियलिस्टिक गोष्टी खूप जास्ती तुम्ही अपेक्षा करू नका आणि सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा विलंबाने होतील. त्यामुळे पेशन्स जास्ती ठेवला तर 7.5 सुकर होते. राईट. सो ओव्हरऑल मला सगळं असं वाटतंय की आपण ज्या दृष्टिकोनाने बघू त्या दृष्टिकोनाने गोष्टी व्यवस्थित. करेक्ट. सो तुम्ही जसं सुरुवातीला म्हणलात की त्या संवत्सराचं नावच 4 वेळा घेऊन म्हणजे ऑटोमॅटिकली ती निगेटिव्हिटी जाणार नाही. करेक्ट. सो आणि ऍट द एंड ऑफ द डे तुमची रास कोणती असो, जर तुमची कर्म चांगली असतील तर तुम्हाला फळं चांगलीही मिळणार आहेतच. विक्रम संवत 2083च्या जनरलाइज प्रिडिक्शन नंतर सध्या वेळ झालेली आहे ते म्हणजे आपल्या प्रत्येक राशीनुसार आपल्याला येणारं हे जे नवीन वर्ष आहे हे कसं आहे हे जाणून घेण्याची माझी खात्री. तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीसाठी खूप एक्सायटेड असणार आहात. सो आता जाऊयात त्या राशीकडे की जे अगदी आता नवीन 7.5ला एक्सपोज झालेले आहेत. शनी महाराज त्यांच्याकडे बघतायत सध्या, ते म्हणजे मेष रास. सो मेष राशीसाठी येणारं हे वर्ष कसं असणार आहे? सर्वप्रथम राशीनुसार आपण भविष्य सांगतोय त्याच्या आधी एक छोटंसं सांगते की आपलं वर्ष कसं जाणार आहे हे 4 मेन ग्रह ठरवत असतात. एक म्हणजे शनी, तर तो साधारण कुठल्या स्थानात आहे त्याच्यावरून आपलं कसं म्हणजे साधारण आपल्याला शिक्षा काय काय मिळणार आहेत किंवा चेक पॉईंट्स कुठे आपल्याला अलर्ट राहायचं आहे हे कळतं. गुरु हा अतिशय शुभ ग्रह आहे, त्यामुळे तो ज्या स्थानांमध्ये जाणार आहे त्याच्याप्रमाणे आपलं वर्ष ठरणार आहे. आणि राहू केतूला विशेष महत्त्व नसलं तरी सुद्धा राहूच्या ऑपोजिट असल्यामुळे सुद्धा आणि राहू कुठे आहे तर त्याच्यावरून ह्या 4 ग्रहांवरनं बेसिकली वर्ष तुमचं कसं जाणार आहे हे ठरतं. तर मेष रास ही जी आहे ती मंगळाची रास आहे. मंगळ हा सेनापती आहे आणि त्या राशीत रवी उच्च असतो. तर ह्या लोकांना थोडासा इगो जास्त असतो आणि ते असल्यामुळे त्या लोकांनी जरा थोडंसं त्याच्यावर काम करायचं आहे आणि ओव्हर ॲम्बिशियस होता कामा नये. कारण 7.5 चालू झालेली आहे, अगदी स्टार्टिंग आहे, पण तरीसुद्धा जरा थोडंसं अलर्ट राहायचं आहे या काळामध्ये. आणि 7.5 चालू झालेली असल्यामुळे एकूण तुमची पेस थोडीशी डाऊन होऊ शकते. तर ह्याची अपेक्षा म्हणजे जास्ती गोष्टींची किंवा जास्ती स्पीडची अपेक्षा करू नका तुम्ही. पण गुरु मात्र 1 जूनपर्यंत तुम्हाला चांगल्या आयडियाज देत राहील आणि अकॅडमिक्समध्ये जरा थोडंसं तुमची चांगली गती राहील असं आहे. आणि मग 1 जूनला गुरु परत बदलतो आहे, तो कर्क राशीमध्ये जाईल, तर त्याची सुद्धा मेष राशीच्या लोकांना खूप चांगली साथ मिळणार आहे. आणि मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळामध्ये गुरु पुन्हा सिंह राशीत जाईल. तर हे 3 महिने मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले जाणार आहेत. आणि मग त्या 3 महिन्यांमध्ये केलेला अभ्यास किंवा त्या 3 महिन्यांमध्ये खूप छान प्रगती त्याच्या म्हणजे मेष राशीच्या विद्यार्थ्यांची होणार आहे. राहू केतू म्हणजे राहू 11वा होता, साधारण 25 नोव्हेंबरपर्यंत असेल आणि मग बरोबर समोर केतू होता. तर ते 25 नोव्हेंबर नंतर ते राशी चेंज करणार आहेत. तर त्याच्यानंतर म्हणजे साधारण 25 नोव्हेंबरपर्यंत ते दोघांची जी पोझिशन आहे ती मेष राशीला फेवरेबल आहे. त्याच्यानंतर जरा थोडंसं म्हणजे त्रास किंवा कटकटी थोड्याशा प्रमाणात चालू होऊ शकतात. तर नोव्हेंबरपर्यंत बऱ्यापैकी फेवरेबल पिरियड आहे आणि मग नंतर जरा थोडीशी 7.5 जाणवायला लागेल. अच्छा. आणि साधारण तब्येतीच्या बाबतीत मेष राशीच्या लोकांना काही त्रास होऊ शकतात, काही खबरदारी घ्यायला पाहिजे? तर विशेष काही खबरदारी ॲज सच घ्यायची नाही आहे. कारण का असं म्हणजे खूप तो आता जेव्हा नेक्स्ट टाईम पुढची रास जेव्हा बदलेल आणि तो मेष राशीमध्ये जेव्हा येईल स्वतः शनी, जो 2 जून 2027ला येणार आहे, तर त्याच्यानंतर जरा हेल्थची काळजी घ्यायची आहे. तोपर्यंत साधारण जे काय प्लस मायनस असतील 7.5 तेच असतील. सो तोपर्यंत काही काळजी करायचं हे नाही. पण आता आपण जसं आता आपण पुढच्या राशी सुद्धा बोलू, जर तुम्हाला प्रत्येक राशीला त्या वर्षाला एक जेनरिक सोल्युशन, जेनरिक का म्हणतोय मी, कारण प्रत्येकाच्या राशीला काही स्पेसिफिक गोष्टी अप्लाय होतात, त्याची ती पत्रिका बघूनच हे करायला लागते. तसं मेष राशीच्या लोकांना जर तुम्हाला एखादं जनरलाइज सोल्युशन द्यायचं झालं, काही खबरदारी द्यायची झाली, तरी काय सांगा? तर मेष राशीचं जे एकूण राशीफल आहे वर्षभराचं, तर त्याच्यामध्ये एकदम इम्पॉर्टंट फॅक्टर आहे 7.5 हाच. तर त्याच्यामुळे हनुमानाची उपासना करायची आहे. तर तुम्ही सलग 5 वेळा हनुमान चालीसा म्हणू शकता, नाहीतर 11 वेळा भीमरूपी स्तोत्र पठण करू शकता. तर हे दोन्ही केल्याने हनुमानाला कसं आहे, तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे आणि खुद्द शनीने त्यांना वरदान दिलेलं आहे. तर हे बाकीचे जे देव असतात म्हणजे विष्णू म्हणा
किंवा शिव म्हणा तर त्यांचा पसारा खूप जास्ती आहे. तसं हनुमानाचं नाही आहे आणि तो चिरंजीव असल्यामुळे तो आपल्या मदतीला लगेच धावून येतो. त्याला वरदान दिलेलं असल्यामुळे सुद्धा तो आपल्याला एक छान प्रोटेक्शन शील्ड तयार करतो. तर त्याच्यामुळे हनुमानाचंच करायचं 7.5मध्ये. ओके, सो जाऊयात आता पुढच्या राशीकडे, जी म्हणजे दे धडक बेधडक अशी रास आहे, ती म्हणजे वृषभ रास. सो वृषभ राशीसाठी येणारा वर्ष कसं असणार आहे? तर तुम्हाला सांगितलं त्याच्याप्रमाणे गुरु हा 3 राशी बदलतोय कम्प्लीट पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत. 7 एप्रिलला पुढे गुढीपाडवा आहे नेक्स्ट इयर. तर तोपर्यंत 3 राशी बदलेल, म्हणजे 1 जूनपर्यंत तो मिथुन राशीमध्ये असणार आहे. तर त्या काळामध्ये वृषभ राशीला कुटुंब वृद्धी योग आहे, धनवृद्धी योग सुद्धा आहे. तर समजा जे गुड न्यूजची वाट बघतायत तर त्यांच्याकडे नवीन पाहुण्याचं आगमन होऊ शकतं. ज्यांचे विवाह रखडलेले आहेत तर त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा नवीन एखादी सून येणं किंवा जावई येणं असे हे होऊ शकतात. आणि नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा वृषभ राशीच्या लोकांना मिथुन राशीतला गुरु हा अतिशय एक्सलंट फळं देणार आहे, मनासारख्या गोष्टी घडवणार आहे. आणि त्याच्यानंतर जून ते ऑक्टोबर या काळामध्ये तो त्यांना 3राच असेल पराक्रमस्थानी आणि तिथनं त्याची कंप्लीट भाग्यस्थानी दृष्टी असणार आहे. तर म्हणजे अनेक भाग्यकारक घटना ते या काळामध्ये एक्सपेक्ट करू शकतात. आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळामध्ये नवीन वास्तू होणं, वाहन खरेदी करणं अशा गोष्टी वृषभ राशीच्या बाबतीत होऊ शकतात. सो वृषभ राशीच्या लोकांना तुम्ही या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवा आणि त्या वेळेला जेव्हा या गोष्टी घडतील तेव्हा प्लीज चॅनलवरती या आणि आम्हाला कमेंट करून सांगा की हो तुम्ही सांगितलं होतं हे तसं झालेलं आहे. सो जरी वृषभ राशीचं आपल्याला सगळं आलबेल दिसत असलं तर जसं आपण मेष राशीसाठी बघितलं तर काही एक जनरलाइज आपल्याला काही सोल्युशन, काही खबरदारी द्यायची झाली तर काय सांगतो? करेक्ट. तर आत्ता तरी ॲज सच म्हणजे फक्त आईची काळजी घ्यायची आहे, आई आणि वडिलांची दोघांचीही काळजी घ्यायची आहे. राहू केतू ते ज्या पोझिशनमध्ये आहेत तर ते जरा थोडंसं म्हणजे एक काळजी घेतलेली बरी, किंवा एक सतत त्यांच्यापाशी तुम्ही राहा, कॉन्टॅक्टमध्ये राहा, त्यांना जरा दुखवू नका असं एक करायचं आहे. आणि शनी त्यांना संपूर्ण वर्ष म्हणजे अगदी पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत चांगल्या स्थानी आहे. त्याच्यामुळे आत्तापर्यंत पेशन्स ठेवून केलेल्या कामांमध्ये त्यांना खूप छान अर्थप्राप्ती म्हणा किंवा इच्छापूर्ती असं सगळं होणार आहे. थोडक्यात शनी महाराज सांगतात की आता जे काय उड्या मारायचे ते मारा, मी जेव्हा तुमच्या राशीमध्ये येईल तेव्हा मग आपण 7.5 वर्ष बघूच या. करेक्ट. सो वृषभ राशीच्या लोकांनो सगळा आनंद हे करा, फक्त पाय जमिनीवरती घट्ट ठेवा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच नोटवरती जाऊयात पुढच्या राशीकडे, जी आहे म्हणतात ना की रोमॅन्टिसिझमचं जर दुसरं नाव असेल तर ती मिथुन रास आहे. तर मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारं वर्ष कसं असणार? तर 1 जूनपर्यंत त्यांच्याच राशीमध्ये गुरु महाराज आहेत. आणि हा जो म्हणजे गुरु महाराज जे येत असतात ते 13 महिन्यांनी येत असतात. त्याच्यामुळे मेक द मोस्ट ऑफ इट. तुमच्या सगळ्या ज्या काय कल्पना आहेत त्या सगळ्या प्रत्यक्षात उतरवण्याचे दिवस आहेत. तर जे तुम्हाला करता येईल ते करा. मिथुन राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा कम्प्लीट पिरियड खूप चांगला आहे 1 जूनपर्यंतचा. आणि मग 1 जून नंतर जेव्हा तो कर्क राशीमध्ये जाईल तर त्यांना मिथुन राशीच्या लोकांना उत्तम आर्थिक प्राप्ती होणार आहे, नोकरीमध्ये चांगल्या घटना घडणार आहेत. तर हे सगळं असं आहे. आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यांमध्ये तो त्यांना 3रा जाईल आणि मग परत परदेशगमन योग येतो त्यांना, दूरचे प्रवास, तीर्थयात्रा असं सगळं ते करू शकतात. वा वा वा. म्हणजे परत जे वृषभीच्या बाबतीत शनी महाराज सांगते की तुम्हाला जे काय आता उड्या मारायचे ते मारा, मग मी आल्यानंतर तुम्हाला जमिनीवरती आणतो. सो मिथुन राशीच्या लोकांसाठी जर एखादा जनरलाइज तुम्हाला सोल्युशन द्यायचं असेल, खबरदारी असेल, कधी काय? तर त्यांचं कसं आहे की शनी हा कम्प्लीट वर्षभर 10वा येणार आहे. तर 10वा शनी हा जो असतो तो व्यवसाय, मेन व्यवसायाचं स्थान असतं, करिअरचं स्थान असतं. तर तुमच्या व्यवसायामध्ये ह्या काळामध्ये जरा थोडंसं म्हणजे काळाची पावलं ओळखून तुम्ही साधारण म्हणजे ज्या काही उड्या मारायच्या आहेत त्या जरा थोड्याशा नीट अभ्यास करून आणि जरा सावधगिरीने केल्या तर ते बरं होईल. म्हणजे मग व्यवसायात तुम्हाला खूप मोठी रिस्क शक्यतो घेऊ नका, नीट अभ्यास करा आणि मग त्याच्यानंतर ती रिस्क घेतली तरी चालणार आहे. मला पुढच्या राशीकडे जायच्या आधी मला तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायची की मी जशी जशी रास बदलतोय ना त्यांच्याकडे सगळी उत्तर तयार आहेत. म्हणजे म्हणतो ना त्या ब्लिंकही नाही करत आहेत. तुम्ही सांगा प्रश्न मी देते उत्तर, तुम्ही मारा बॉल मी मारते सिक्सर. सो आय थिंक या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात, कारण ह्या दाखवतात की तुमचा त्या विषयाचा अभ्यास, तुमची साधना किती आहे. आणि टचवूड ती अशीच राहू दे. आणि याच तोटवरती जाऊयात आता पुढच्या राशीकडे, जी हळवी आणि डेंजरस ही दोन्ही ॲट अ टाइम.
की जोपर्यंत तुम्ही त्यांच्या प्रेमात आहात तोपर्यंत भाई वो आपको आसमान पे रखेंगे, आणि द मोमेंट तुम्ही त्यांची खोडी काढाल मग ते तुम्हाला पाताळात धाडल्याशिवाय सोडणार नाहीत. ते म्हणजे कर्क रास. तर कर्क राशीमध्ये मग जसं सांगितलं तुम्ही गुरु येतो आहे, सो कसं असणार आहे? त्यांच्यासाठी एकदम एक्सलंट पिरियड आहे. पण त्यापूर्वी आत्ता जे करंटली चालू आहे मंगळ आणि राहू जे 8वे आहेत त्यांना, आणि अतिशय त्यांची पळताभुई थोडी करून सोडलेली आहे तब्येत बाबतीत किंवा ओव्हरऑल एक आता मागच्या वेळी त्यांना ढय्या चालू होती, शनी बदलला आणि राहू आलाय, तर त्याच्यामुळे त्यांचा जरा एक्सटेंडेड तो टफ पिरियड चालू आहे. आणि आत्ता जर का करंटली बोलायचं झालं तर मंगळ आणि राहू हे दोन्ही 8वे आहेत. तर 2 एप्रिलपर्यंत कर्क राशीच्या लोकांनी जरा थोडंसं सावध राहायचं आहे. शक्यतो आर्थिक फसवणूक वगैरे होऊ शकते, तर जरा थोडंसं अलर्ट राहून, किंवा कोणाला गॅरेंटर राहू नका, जरा थोडंसं अलर्ट राहायचं आहे फायनान्सेसमध्ये सुद्धा. कारण का राहू हा काय असतो, हा आभास निर्माण करतो आणि तुम्हाला बरोबर त्याच्यात फसवतो. तर ते तसं न करता शक्यतो जरा थोडंसं अलर्ट राहिलं तर ते अतिशय उत्तम राहील. हेल्थ बाबतीत उष्णतेचे त्रास होऊ शकतात, आणि ॲक्सिडेंटसाठी सुद्धा 2 एप्रिलपर्यंत शक्यतो प्रवास करू नका. करायचा झाला तर रामरक्षा पठण करून मग करा, आणि जरा थोडीशी काळजी घ्या. म्हणजे ड्राईव्ह करताना सुद्धा शक्यतो सगळे नियम पाळा. आउट ऑफ इंडिया जे असतात त्यांनी सुद्धा हे जरा विशेष करून लक्षात घेण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर मात्र म्हणजे हा राहू त्यांना नोव्हेंबरपर्यंत जरा थोडासा त्रास देईल, हेल्थ बाबतीत जरा थोडासा प्लस मायनस करेल. पण त्याच्यानंतर तो जेव्हा बदलेल तेव्हा यांच्या राशीमध्येच केतू येणार आहे, आणि बरोबर समोर राहू जाईल. पण जितका 8वा त्रासदायक असतो तितका 7वा नसतो. आणि प्लस जूनपर्यंत 1 जूनपर्यंत त्यांना नोकरीमध्ये चांगल्या घटना घडणार आहेत पूर्ण दृष्टी. त्यामुळे जॉब स्विच करायचा असेल तर ते जॉब स्विच करू शकतात. आणि तब्येतीच्या बाबतीत गुरुची रोगस्थानी दृष्टी असल्यामुळे जरा थोडासा एक अभय मिळणार आहे. जे मंगळ राहू त्रास देतात किंवा राहू नुसता त्रास देत असेल तर योग्य ट्रीटमेंट त्यांची साधारण 2 एप्रिल नंतर मिळायला सुरुवात होईल, आणि मग त्यांचं जे काय हेल्थ असेल तर ते हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होईल. आणि मग 1 जून ते 31 ऑक्टोबर हा तर गोल्डन पिरियड आहे त्यांच्यासाठी. अगदी छान कामं सगळी होणार आहेत, जे जे तुम्ही विश कराल ते सगळं होणार आहे. आणि मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळामध्ये सिंह राशीत जेव्हा गुरु जाईल तर तो त्यांना 2रा येतो, तर त्यांना सुद्धा कुटुंबवृद्धी योग आहे. फायनान्सेसमध्ये एक छान सेटलमेंट, एक मानसिक समाधान मिळेल त्यांना जेव्हा हे होईल असं. आणि मग त्याच्यानंतर जानेवारी नंतर तो पुन्हा कर्क राशीमध्ये येणार आहे. त्यामुळे एकूण जर का ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू घ्यायचा झाला या वर्षाचा तर खूप सारे महिने तुमच्या राशीतच असणार आहे, त्याच्यामुळे तो एक्सलंट तुम्हाला फळं देणार आहे. तर असं सगळं हे प्रकरण आहे. आई शपथ सांगतो, प्रत्येक राशीनुसार जेव्हा यशना मॅम सांगतात की बाबा काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत, कसं घडणार आहे, कोणाच्या घरी छान न्यूज येणार आहे, काय येणार आहे, हे ऐकल्यानंतर ना अशी खूप उत्सुकता वाढली की बाबा आता पुढची रास कोणती असेल, त्यांच्याबाबत काय होणार आहे. पण 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 आपल्याकडे वेळेचं थोडंसं लिमिटेशन आहे. कारण तुम्ही सुद्धा आत्ता कुठेतरी जात येत असताना, काहीतरी करत असताना मला ऐकत असाल, पाहत असाल, सो तुम्ही सुद्धा कुठेतरी पोहोचाल, तुम्हाला सुद्धा अशी मिळाल की अरे आता पुढचं लगेच नका बोलू. तर तुमचं मी ऐकलेलं आहे. आत्ताचा एपिसोड मी इथे थांबवतो आहे. पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या राशी, त्यांचं येणारं वर्ष हे कसं असणार आहे हे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील, आचरणात आणायच्या असतील तर काय करायचं आहे, अर्थातच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. आणि आयुष्य सुंदर आहे त्याला अजून सुंदर करायचं आहे.